नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण आध्यात्मिक अभिनेत्री स्मिता जयकर यांच्याबद्दल जाणून घेत आहोत। स्मिता जयकर यांचा विवाह सुप्रसिद्ध वकिली कुटुंबातील मुलगा मोहन जयकर यांच्याशी झाला। त्यांच्या सुखी संसाराला आता 46 वर्ष पूर्ण झालेली आहेत। त्यांच्या लग्नाआधीच्या आठवणी सांगताना त्या म्हणतात की मोहन आणि मी एका कॉलेजात होतो, पण तेव्हा मनात एकमेकांविषयी फक्त मैत्री होती, बाकी काहीही नव्हतं। माझी आजी म्हणजे माझ्या वडिलांची आई ज्योतिष बघायची। तिने मोहनची पत्रिका एकदा बघितली होती आणि सांगितलं होतं त्याचं सुंदर मुलीशी लग्न होणार आहे। आणि कालांतराने त्याच्या आईवडिलांची आणि माझ्या आईवडिलांची बोलणी झाली, कसं काय मला काही आठवत नाही आता। आणि माझ्या वयाच्या 21व्या वर्षी आमचं लग्न झालं। लग्नाच्या आधी मी ताजमध्ये जॉब करत होते। लग्नानंतर तो जॉब मला सोडावा लागला, कारण तिथे शिफ्टमध्ये काम चालायचं आणि लग्नानंतर ते करणं शक्य नव्हतं। मग मी लॉ करण्याचा निर्णय घेतला। तेही मला नवऱ्याने सांगितलं। नवरा म्हणाला, आपल्या घरामध्ये सगळे वकील आहेत आणि तुला त्यांचं बोलणं तर समजलं पाहिजे, त्यामुळे तूही लॉ कर। म्हणून मी लॉ करण्याचा निर्णय घेतला। त्या दरम्यान मला 2 मुलं झाली। मग बाहेर पडून काम करणं शक्य नव्हतं। मग मुलांचं संगोपन सुरू झालं। कालांतराने मुलं शाळेत जाऊ लागली। मग माझ्याकडे पूर्ण वेळ रिकामा असायचा। काय करावं हा प्रश्न पडला। काहीतरी करावं या उद्देशाने ॲप्लिकेशन घेऊन दूरदर्शनला पोहोचले। तिथे मला सुधीर पाटणकर भेटले। त्यांच्या आणि माझ्यामध्ये चर्चा झाली। मग त्यांनी मला सांगितलं, कायदेविषयक सल्ला असा काही दूरदर्शनला कार्यक्रम चालू होता। त्यांनी मला विचारलं, तू यात काम करशील का? मला तर त्यातलं काहीच माहीत नव्हतं। मला काय उत्तर द्यावं तेही सुचत नव्हतं, पण मी काहीतरी उत्तर द्यायचं म्हणून हो म्हणाले। त्यांनी मला मराठी स्क्रिप्ट वाचायला दिलं। मी म्हटलं आता काय करायचं, कारण मी इंग्लिश मीडियममध्ये शिकलेली। पण प्रयत्न करून मी हा कार्यक्रम करायचा असं ठरवलं आणि मला ते जमलंसुद्धा। दूरदर्शनच्या कामापासून माझ्या करिअरची सुरुवात झाली। त्यानंतर मी आव्हान या मालिकेत काम केलं। त्यानंतर गौतम राजाध्यक्ष यांच्याकडून मी फोटोशूट करून घेतलं होतं। ते फोटो डिस्ट्रीब्यूट झाल्यानंतर मला खूप जाहिराती मिळाल्या। त्याच दरम्यान मला माझ्या नवऱ्याच्या ओळखीतून आध्यात्मिक गुरु भेटले आणि माझ्या आध्यात्मिक आणि फिल्मी प्रवासाला एकाच वेळी सुरुवात झाली, एकाच पातळीवर सुरुवात झाली आणि हा प्रवास माझा गेली 35 वर्ष सातत्याने सुरू आहे। हिंदीमध्ये माझी पहिली मालिका होती घुटन। ती मालिका खरं तर खूप गाजली आणि त्यामुळे मला बरीचशी प्रसिद्धी मिळाली। त्यातूनच मला दिल दे चुके सनम हा चित्रपट मिळाला, ज्यामध्ये मी ऐश्वर्याच्या आईचा रोल केलेला होता। सरफरोश ही माझी साईन केलेली पहिली फिल्म होती, तर हम दिल दे चुके सनम ही माझी रिलीज झालेली पहिली फिल्म आहे। त्यानंतर सलग 14-15 हिट चित्रपट रिलीज झाले। त्याच दरम्यान आई रिटायर होते हे नाटकसुद्धा सुरू होतं आणि मग देवदास चित्रपट आला। तो 15-16 वर्षाचा काळ माझ्या आयुष्यातला खूप अविस्मरणीय असा काळ आहे। स्मिता जयकर यांच्या घरी गौराईची 160 वर्षांची जुनी परंपरा असून अत्यंत थाटामाटात त्यांची पूजा अर्चा होत असते। त्या म्हणतात की आमच्या गौराई नवसाला पावतात, त्यामुळे गौराईच्या दर्शनासाठी दरवर्षी माणसांची रीग असते। 3 दिवस आमच्याकडे खूप माणसं असतात जी देवीच्या दर्शनाला आलेली असतात। मला 2 मुलं असून माझा मोठा मुलगा इंडस्ट्रीत कार्यरत आहे आणि लहान मुलगा लॉयर आहे। स्मिता यांच्या घरामध्ये 150 झाडं लावलेली आहेत। अध्यात्म म्हणजे काय, असे असंख्य प्रश्न सध्याच्या तरुण पिढीला पडतात। या प्रश्नाचं उत्तर देताना अभिनेत्री स्मिता जयकर म्हणतात, धर्म आणि अध्यात्म यात फरक असल्याचं सांगतात। धर्मामुळे माणूस दुरावतो, ही माणुसकी नाही आहे, याउलट अध्यात्म आहे। धर्मपूजन तुमच्या मनात भीती निर्माण करतो, पण अध्यात्म तुम्हाला कोणालाही न घाबरता जगायला शिकवतं, असं मत स्मिता जयकर यांनी व्यक्त केलं। आध्यात्मिक मार्गावर तुम्हाला त्याग करणं अपेक्षित नाही। मी या मार्गावर गेले असले तरी माझं काम थांबवलं नाही। मैत्रिणींच्या पार्टीमध्ये जाते, चित्रपटांमध्ये काम करते। अध्यात्म म्हणजे त्याग नाही ही शिकवण माझ्या गुरूंनी दिल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलं। सध्या लोकांना अध्यात्म म्हणजे काय हे माहीतच नाही। लोकांना हे शिकवलं जात नाही। आयुष्यातील ध्येय काय आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे। लोकांनी तुमच्या स्वभावामुळे, चांगल्या कामामुळे तुम्हाला ओळखलं पाहिजे। अध्यात्माच्या मार्गावर जाताना इंटरनेटवर बघून काही करू नका। अध्यात्मात इंटरनेटवर असं सर्च करून हाती काही येत नाही। यासाठी तुम्हाला मार्गदर्शनाची गरज आहे हे समजून घ्या, असं स्मिता जयकर यांनी सांगितलं। हिंदी, मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये भूमिका साकारणाऱ्या स्मिता जयकर सध्या काय करतात असा अनेकांना प्रश्न पडला असेल। गोड स्वभावाच्या स्मिता जयकर या बऱ्याच दिवसांपासून मालिका किंवा चित्रपटांमध्ये दिसल्या नाही आहे। त्या सध्या काय करतात याचं उत्तर त्यांनीच दिलं आहे। त्यांनी उत्तर देताना जे सांगितलं हे ऐकून तुमचाही भीतीने थरका फोडण्याची शक्यता आहे। स्मिता जयकर यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं, त्यांना आत्मे दिसतात आणि त्यांच्या वेदनासुद्धा जाणवतात। मृत आत्म्याशी संवाद साधण्याचं काम सध्या त्या करत असून यातले काही अनुभव त्यांनी शेअर केले। त्यांनी म्हटलं की एका कुटुंबाला एका आत्म्याशी संवाद साधायचा होता। त्या व्यक्तीविषयी मला काही कल्पना पण नव्हती। मला फार गुदमरल्यासारखं वाटत होतं। मला सगळीकडे धुराचा वास येत होता।
मला श्वास घ्यायला त्रास होत होता, त्यातच मी खोकत होते. यानंतर स्मिता जयकर यांना कळले की ज्या आत्म्याशी त्या संपर्क साधत होत्या त्या व्यक्तीचा मृत्यू धुरात गुदमरून किंवा आगीमुळे झाला होता. त्यांना नंतर कळलं की ती व्यक्ती जिथे काम करत होती त्या फॅक्टरीला आग लागली होती, त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. स्मिता जयकर यांनी आणखी एक अनुभव सांगितला, ज्यात त्यांनी सांगितलं की एकदा एक महिला माझ्याकडे आली होती. तिचा नवरा आर्किटेक्ट होता. मी त्या महिलेच्या नवऱ्याच्या आत्म्याशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी माझ्या शरीरात प्रचंड वेदना होऊ लागल्या. माझे सांधे फार दुखायला लागले. मला फार वेदना होत होत्या. स्मिता जयकर यांना नंतर कळलं की त्या व्यक्तीचा मृत्यू 20व्या मजल्यावरून पडल्याने झाला होता. त्या वेदना त्यांना आत्म्याशी संपर्क साधतेवेळी देखील होत होत्या. स्मिता जयकर म्हणतात, एखादी महिला तिच्या नवऱ्याआधी गेली असेल तर ते मला दिसतं. एवढंच नाही तर तिने नेमकी कोणत्या रंगाची साडी नेसली आहे तेही मला दिसतं. तसेच त्या महिलेच्या जोडव्यांवरून मी ओळखू शकते. स्मिता जयकर यांनी या प्रक्रियेबाबत बोलताना म्हटलं की हिलिंग प्रोसेससाठी त्या आत्म्याशी संपर्क साधत असतात. जे आत्मे दुःखी आहेत त्यांचं दुःख संपावं, त्यांना मुक्ती मिळावी, ते कुठल्याही विवंचनेत कष्टात अडकू नये यासाठी ऑटोमॅटिक रायटिंग पद्धत वापरली जाते. हिलिंग प्रोसेस हा त्याचाच एक भाग. रोजच्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांसह स्मिता जयकर सध्या ऑटोमॅटिक रायटिंगमध्ये व्यस्त असतात. स्मिता जयकर म्हणतात, फिल्म इंडस्ट्री ही केवळ कलाकारांमुळे नाही तर सर्व बॅकस्टेज आर्टिस्टमुळे उभी आहे. त्यामुळे आपण नुसते चित्रपट, नाटक किंवा बॅकस्टेज आर्टिस्ट यांच्यापुरते मर्यादित न राहता माणसाने शक्य होईल त्यावेळी कुणाच्या ना कुणाच्या मदतीसाठी उभं राहिलं पाहिजे. ती आपली प्रवृत्ती असायला हवी. बहुतांश वेळा तसं होताना दिसत नाही, पण आजपासून हे करायला सुरुवात करा. अशी संधी मिळाल्यास माणसांनी ती कधीही गमावू नये, असा सल्ला त्यांनी दिला. अशा या सुंदर आणि आध्यात्मिक अभिनेत्रीला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा.